जिल्हा परिषद निवडणुकीवरून पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळालेलं आहे। महानगरपालिकेत जे भाजपमध्ये घडलं ते पुन्हा आता जिल्हा परिषद निवडणुकीत घडतंय। आज बैठक सुरू होती आणि त्यानंतर अतुल सावे निघताना वैजापूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली, घोषणाबाजी केली। कारण होतं पुन्हा एकदा शिवसेनेसोबत युती केल्याचं। काय नाराजी होती, तुम्ही एवढे आक्रमक झाला होता? साहेब, एकतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका 8 वर्षानंतर आलेल्या आहे आणि सगळे उमेदवार इथं उत्सुक झालेले आहे, रात्रंदिवस मेहनत करताय सगळे। आणि आज आम्हाला असा सूर भेटला का ज्या 8 जागा आहेत त्याच्यामध्ये आम्हाला ठीक आहे युती झाली, आम्हाला मान्य आहे, परंतु 4 जागा शिवसेनेला आणि 4 जागा भाजपला मिळायला पाहिजे होता, म्हणजे सरळ सरळ न्याय मिळाला असता। आणि तुम्ही म्हणता शिल्लोडला माप आहे, म्हणजे शिल्लोड काय भारताच्या बाहेर आहे का? शिल्लोड आपल्या संभाजीनगरमध्येच आहे ना, तर बाहेर येते, त्याला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय, असं का? आम्हाला ही युती मान्य नाहीये। काय भूमिका असणार आहे पुढच्या? आमची भूमिका एकच आहे, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्ही त्यांना टाइम देतो, आज रात्री 12 वाजेपर्यंत सिल्लोड सारखे वैजापूरला 8 जिल्हा परिषद 16 पंचायत समिती मैत्रीपूर्ण लढत घेतले गेले पाहिजे, नसता आम्ही पुढची रणनीती ठरवली आहे। वैजापूर विकास आघाडी आदरणीय आमचे नेते ज्ञानेश्वर अण्णा जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि दुसरे नेते आमचे कैलासरावजी पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करू आणि सोबत लढू। आमच्यावर अन्याय नाही आहे, हा अन्याय भारतीय जनता पार्टीवरती आहे। ज्या आमदारांनी आमच्या वरिष्ठ नेत्या, आमच्या देवाभाऊच्या लाडक्या बहीण, आमच्या नेत्या चित्राताई वाघ त्यांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला बाप काढला, आमच्या अतुल सावे जे मंत्री महोदय मी त्यांचे पाय धरले, का धरले? याच कारणाने का तुमच्यावर देखील खालच्या पातळीवर ज्या आमदारांनी टीका केली त्यांना आज तुम्ही 5 जागा देताय। या आमदारासोबत गेल्या आमदारकीच्या इलेक्शनला युतीमध्ये लढले, भाजप सोबत होती म्हणून हे आमदार झाले। नगर परिषदेला भारतीय जनता पार्टी सोबत नव्हती तर त्यांचा नगराध्यक्ष पडला, त्याच्यानंतर त्यांचे 25 पैकी फक्त 10 नगरसेवक निवडून आले आणि 5 ते 6 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे कमी फरकाने 10, 25 मताच्या फरकाने। बंडखोरी करणार तुम्ही, म्हणजे विरोधातच राहणार? नाही, आम्ही आता वरिष्ठ पातळीवर आमचे जे नेते आहेत तालुका स्तरावरचे यांचा सर्वांचा विचार विनिमय करून आता युती झाली, त्यांनी स्पष्ट सांगितलं युती मान्य नाहीये, आमच्या नेत्यांना युती मान्य नाहीये। आता ते वैजापूर विकास आघाडी या नावाने आज रात्रीतून या सर्व घडामोडी घडणार आहे ना, बंडखोरी होईल ना? बंडखोरी होत नाही, आम्ही पक्षाला मैत्रीपूर्णची लढतची मागणी करतोय सिल्लोड सारखी, आम्ही बंडखोरी करत नाहीये। पण पक्षाला जर कधी मला एक सांगा, वरिष्ठ नेत्यांनी सिल्लोड सोडलंय, वैजापूर सोडायचं नाही, त्या आजादूचा अशी का बरं भावना? दोन्ही जिल्ह्यातलीच आहे झाली नाही तर तुम्ही स्वतंत्र लढणार? वैजापूर विकास आघाडी 100% ठामपणाने सांगतो होणार आणि 8चे 8 जिल्हा परिषद आधी 16 पंचायत समिती आम्ही लढणार आणि पंचायत समितीवर देखील हा वैजापूर विकास आघाडीचा झेंडा फडकवला जाईल आणि 5 ते 6 जिल्हा परिषदच्या जागा आम्ही निवडून आणू। आणि निवडून आल्यावर देखील आजच सांगतो, आम्ही जरी वैजापूर विकास आघाडी स्थापन करीत असलो पण आम्ही आमचा परिवार भारतीय जनता पार्टी आहे। आम्ही उद्या देखील भारतीय जनता पार्टीत, आज देखील भारतीय जनता पार्टीत, उद्या काल देखील भारतीय जनता पार्टीत। परंतु आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या हात जोडून विनंती देवा भाऊला का संध्याकाळपर्यंत मैत्रीपूर्ण लढत यावी। नक्कीच आम्ही शाश्वत देतो, विश्वास देतो त्यांना, का आश्वासन देतो, वैजापूर पंचायत समिती भाजपचीच राहील आणि जिल्हा परिषद देखील 6 ते 7 सीट निवडून येतील। नक्कीच हे सगळे आक्रमक कार्यकर्ते आहे, भाजपचे आंदोलक आहे, ज्यांनी अतुल सावे यांच्या गाडीसमोर आंदोलन केलंय। जर आज रात्रीपर्यंत मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाला नाही तर आम्ही स्वतंत्र लढू, विरोधात लढू आणि बंडखोरी करण्याचा देखील इशारा या सगळ्या नेत्यांनी दिला आहे। त्यामुळे याचा फटका आता महायुतीला बसू शकतो। यावर काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र महानगरपालिकेप्रमाणे संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा जागा वाटपावर नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मुहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।